मैत्रिणींनो, इंस्टाग्रामच्या 1 मिनिटांच्या रील ज्यामध्ये हाय प्रोटीन ब्रेकफास्ट किंवा प्रोटीन पॅक लंच अशा रेसिपीजला बळी पडू नका. एक डायटिशियन म्हणून मी स्वतः कधीही 2पेक्षा जास्त डाळी मिक्स करत नाही किंवा एका दिवसामध्ये 2पेक्षा जास्त प्रोटीन माझ्या खाण्यामध्ये घेत नाही. याचं कारण डाळींचा अतिरेक हा पचनाच्या अनेक तक्रारी जसं की इनडायजेशन, गॅसेस, ब्लोटिंग, ॲसिडिटी यांना फ्री एंट्री देतो. दुसरं म्हणजे प्रत्येक डाळीचा डायजेस्ट होण्याचा जो वेळ असतो तो वेगवेगळा असतो. आपण खूप डाळी जर मिक्स केल्या तर आपल्या पचन संस्थेवरती अतिरिक्त ताण येतो. त्याचप्रमाणे डाळीच्या पचनानंतर तयार होणारा बाय प्रॉडक्ट म्हणजे युरिया, ज्याला लघवीमार्फत काढून टाकण्यासाठी आपल्या किडण्यांवरती अतिरिक्त ताण येतो, जो बरोबर नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी पाहिलेलं आहे की सालीच्या डाळी डायरेक्ट मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर बनवतात किंवा न भिजवताच त्या शिजवतात. तर असंही करू नका, कारण की या सालीमध्ये फायटेट नावाचं एक अँटी न्यूट्रिएंट असतं जे इतर न्यूट्रिएंटच्या ॲब्झॉर्प्शनसाठी अडथळा निर्माण करू शकतं. तर त्यामुळे जर डाळी शिजवायच्या असतील तर त्या भिजवून मग शिजवा, किंवा त्याची जर पीठ बनवायचं असेल तर भाजून मग पीठ बनवा. इन्स्टंटच्या जमान्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धती विसरू नका. भाजणीचं थालीपीठ, भाजणीच्या चकल्या किंवा डाळी भाजून त्याचं केलेलं मेथकूट हे आपल्या आया आजी उगीच करत नव्हत्या. त्याचं खरंच महत्त्व आहे. तर त्यामुळे जास्त प्रोटीन किंवा अति प्रोटीन एकाच वेळी किंवा एकाच खाण्यामध्ये घेण्यापेक्षा दिवसभरात ते डिव्हाइड करून घ्या. प्रोटीन खा, अवश्य खा, पण दिवसभरात वेगवेगळ्या मील्समध्ये ते प्रोटीन ॲड करा आणि मग खा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका.